शेतात पडलेली पांढरी पिशवी, शेतकरी ताब्यात, आता तब्बल 1,02,00,000। गावात खळबळ, लोक हादरले। शेजारी राहणाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। गरीब शेतकऱ्याकडे एवढा पैसा कुठून आला? पोलिसांनी डोक्याला हात लावला। नेमकं काय चाललं होतं या निर्जन डोंगर रांगेत? कोण उभं करत होतं हे गूढ साम्राज्य? हा पैसा, ही शेती आणि हे लोक, यामागे अजून कोण आहे? हा प्रकार समोर येतात संपूर्ण जिल्हा हादरलाय। हे सुरू होते जामण्यापाणी, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे येथे। गावाच्या सीमेपलीकडे असलेल्या धुक्याने वेढलेल्या, पायवाटांनी भरलेल्या अतिदुर्गम वनक्षेत्रात लोक म्हणतात इथे काहीच नाही, पण पोलिसांच्या हातात आलेल्या एका छोट्या माहितीने संपूर्ण यंत्रणा हलवून सोडली। एका विशेष टास्क फोर्सचे पोलीस उपअधीक्षक यांना गुप्त माहिती मिळाली। शेतात एक भयावह प्रकार, मोठ्या प्रमाणात कुठलाही ठसा नाही आणि हे सर्व शेती नावाखाली सुरू असल्याचा संशय। मोहीम सुरू झाली। जंगलात जाणारी अरुंद वाट, अंधार, धुक्याने झाकलेली झाडे आणि शेवटी टेकडीच्या उतारावर पांढऱ्या झाकलेल्या पिशव्या रांगेत। त्यांच्या हातात, त्यांच्या जवळ हलकासा प्रकाश, कुणीतरी पहारा देत असल्याची शक्यता। पथक थांबतं, शब्दच नाही। सिग्नलची वाट बघत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तणाव। आणि त्या क्षणी पहिल्यांदा दिसली गुन्हेगारी जगातला हादरवणारी ती अवैध शेती। गडद हिरव्या रंगाची, उंच वाढलेली झाडे, रांगा, सुवास पसरलेला। शेतीचा आकार पाहून पथकच थबकून गेलं। पहिल्या छाप्यात पोलिसांनी पकडले हे 7 जण। नावे एकेरी काल्पनिक: राजू, सोनू, लल्लू, धरम, भिक्या, गण्या, सूर्या। हे तिथे झाडांची देखभाल करत होते। ते म्हणाले, आम्हाला नोकरी दिली होती, आम्हाला माहित नाही काय आहे हे, पण दृश्य वेगळंच सांगत होतं। शेतात खोल गड्डे, प्रत्येकात 50 किलो वजनाची झाडांची झुडपे। पहिल्या दिवशी 21 गड्ड्यातून 1050 किलो वनस्पती जप्त। अंधारामुळे कारवाई थांबवली। दुसऱ्या दिवशी पुन्हा पहाटे मोहीम सुरू झाली। थंडी, धुके, जंगलातून वाट काढत पथक पुन्हा तिथे पोहोचलं। अजून 20 गड्ड्यांतून 1000 किलो अवैध वनस्पती बाहेर आली। एकूण जप्त 2050 किलो। एकूण किंमत 1,02,50,000 रुपये। यानंतर तपास धडक शैलीत सुरू झाला। जमिनीचा मालक गावातील शांत स्वभावाचा धोंडू पाटील, काल्पनिक नाव, व्यक्तिरेखा कायम। कुटुंबाचा उदरनिर्वाह कसाबसा करणारा हा माणूस एवढ्या मोठ्या व्यवहारात? गाव हादरलं। लोक कुजबूज करू लागले, धोंडू गरीब, मग कोण शिकवते त्याला? यामागे मोठी टोळी असेल। ही शेती एका दिवसात तयार नाही झाली। गावात अफवा वाढू लागल्या। कुणीतरी रात्री ट्रॅक्टर येत असे, काही जण अनोळखी लोकांना जाताना पाहतं, पण कुणी काही बोलत नव्हतं। 7ही जणांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं। फोन संपर्क, आर्थिक हालचाली, सगळा तपास सुरू झाला। धोंडूला समोर आणलं तेव्हा तो म्हणाला, मला सांगितलं होतं चारा लावायला, मी फसलो। पोलिसांना मात्र ते पटत नव्हतं। तपास अधिकच गुंतागुंतीचा होत गेला। वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले। गुप्त वाटा, ओसाड शिबिर, रिकामे डब्बे, वापरलेली साधनं, सर्व काही एका नेटवर्कची कल्पना देत होतं। ही फक्त शेती नव्हती, हा एक संपूर्ण अवैध उद्योग होता। टास्क फोर्सचे अधिकारी म्हणाले, ही कारवाई फक्त सुरुवात आहे, यामागे अजून मोठं जाळं आहे। गावात भीती, लोक कुजबुजत। हे 7 तर फक्त कामगार, मग सूत्रधार कुठे? धोंडू पाटील कोठडीत। लोकांना प्रश्न, खरंच निरागस की खेळातला मोहरा? आणि मग पोलिसांच्या प्राथमिक अहवालात स्पष्ट नमूद झालं की या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि मास्टरमाइंड अजूनही फरार आहे। गावात आजही धडकी भरलेली आहे आणि शेवटी समजलं, शेतात पडलेली पांढरी पिशवीच होती या संपूर्ण अवैध साम्राज्याची पहिली खूण।